ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्रीमाताजींच्या एका महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत, ईश्वरी कृपा. तर आजच्या चर्चेतून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे, ईश्वरी कृपा म्हणजे काय, तिचं स्वरूप कसं आहे, तिचा अनुभव कसा येतो. आणि हा पूर्णपणे आध्यात्मिक दृष्टिकोन आहे हे लक्षात ठेवायला हवं. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. पहिली गोष्ट म्हणजे ही कृपा इतकी विशाल आणि अद्भुत आहे की ती आपल्याला पूर्णपणे कधीच समजू शकत नाही. म्हणजे सुरुवातच आपल्या मर्यादा मान्य करण्यापासून होते. हो, स्रोत अगदी स्पष्टपणे म्हणतो की तुम्ही ईश्वरी कृपेच्या कार्याची अद्भुत विशालता समजून घेण्यात कधीच यशस्वी होणार नाही. म्हणजे बुद्धीच्या पलीकडची गोष्ट ही. बरोबर. आणि याचा अर्थ काय आहे ना, की जरी आपल्याला वाटत असेल की आपण गोष्टी नियंत्रित करतोय, तरी पडद्यामागे एक मोठी शक्ती असू शकते जी घटनांना एका विशिष्ट दिशेने नेतीये. अगदी ईश्वरी साक्षात्काराकडे. पण गंमत म्हणजे तिची पद्धत आपल्याला कळत नाही. ईश्वरी कृपा कुठपर्यंत प्रत्येक गोष्ट करते हे तुम्हाला कधीच समजू शकणार नाही. म्हणजे ती गुप्तपणे काम करते. हो, अनाकलनीय आहे तिची यंत्रणा. बरं, हे तर मान्य की ती पूर्ण समजणार नाही. पण मग जर तिच्या संपर्कात आलो तर म्हणजे अनुभव कसा येतो तिचा. हो, इथेच तर खरी कलाटणी आहे. जरी ती पूर्णपणे समजत नाही, तरी जेव्हा तुम्ही तिच्या संपर्कात येता त्या क्षणी सगळं काही स्पष्ट दिसू लागतं. म्हणजे अवकाशातला प्रत्येक बिंदू आणि काळातला प्रत्येक क्षण तिचं काम दाखवतो. अच्छा. अवकाशातील एक एक बिंदू ईश्वरी कृपेचे निरंतर चालणारे कार्य नेत्रदीपक पद्धतीने दाखवून देत असतो. जणू काही पडदाच दूर होतो. हा दृष्टिकोन बदलवणारा अनुभव आहे. हा अनुभव खूपच मोठा वाटतोय. मग अशा अनुभवानंतर माणसाच्या आत काय बदलतं. म्हणजे भीती, दुःख या भावनांचं काय होतं. कृपेची तुलनाच होऊ शकत नाही. तुमची आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही असं स्पष्ट म्हटलंय. आणि त्याचा परिणाम म्हणजे भीती, अस्वस्थता, पश्चाताप, दुःख या सगळ्या भावनांना जागाच राहत नाही. म्हणजे त्या कृपेच्या प्रकाशात या सगळ्या नकारात्मक गोष्टी विरघळून जातात. अगदी तसंच काहीसं त्या नाहीशा होतात. हे तर केवळ दृष्टिकोन बदलणं नाही, तर आतून पूर्ण बदल होणं आहे. मग यानंतर काय. म्हणजे ही स्थिती टिकते का. जर व्यक्ती त्या कृपेशी पूर्णपणे एकरूप झाली, म्हणजे तिला सगळीकडे फक्त तीच कृपा दिसू लागली, स्वतःमध्ये आणि बाहेरही, तर मग ती व्यक्ती एका वेगळ्याच पातळीवर जगू लागते. व्यक्ती जर या ईश्वरी कृपेशी ऐक्य पावली, मग अशी व्यक्ती अत्यानंदाचे, सर्वशक्तिमत्तेचे आणि अमर्यादा आनंदाचे जीवन जगू लागेल. अत्यानंद, सर्वशक्तिमत्ता हे खूप मोठे शब्द आहेत. हो, पण ही केवळ भावना नाही तर जगण्याची पद्धत बनते असं दिसतंय. बरं, मग असं जीवन जगण्याचं महत्त्व काय. म्हणजे केवळ वैयक्तिक आनंद मिळवणं इतकंच आहे का. नाही. स्रोत याला एका मोठ्या उद्देशाशी जोडतो. अच्छा. असं म्हटलं आहे की त्या अत्यानंदाच्या आणि एकरूपतेच्या स्थितीत जगणं हेच ईश्वरी कार्यामध्ये सर्वोत्तम सहकार्य करणं आहे. म्हणजे आपण त्या मोठ्या योजनेचा भाग बनतो. अगदी शेवटचं वाक्यच आहे, असे जीवन जगणे हाच ईश्वरी कार्यातील सर्वोत्तम शक्य असा सहभाग असेल. म्हणजे तुमची वैयक्तिक उन्नती ही एका मोठ्या कामातला सहभाग ठरते. तर थोडक्यात सांगायचं झालं तर या स्रोतानुसार ईश्वरी कृपा ही सगळीकडे आहे, पण आपल्याला ती पूर्णपणे समजत नाही. बरोबर. पण तिच्याशी जोडलं गेल्यावर भीती, दुःख नाहीसं होतं आणि अत्यानंद मिळतो. आणि असं जगणं म्हणजे फक्त स्वतःसाठी नाही, तर एका मोठ्या ईश्वरी कार्याला मदत करणं आहे. अगदी बरोबर मांडलंय. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.